पुढच्या बातमीकडे आपण वळूया। बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं आहे। या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण अद्याप फरार आहे, त्याचं नाव कृष्ण आंधळे। संतोष देशमुख याची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी याकरता सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनं केली, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघाले, जनआक्रोश आंदोलनं करण्यात आली। या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली असतानाच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला। यानंतर आता संतोष देशमुख यांचं कुटुंब आज भगवानगडावर जाणार आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, त्यांची मुलगी वैभवी हे भगवानगडावर जाणार आहेत। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जे पुरावे आहेत ते नामदेव शास्त्रींना मी देणार आहे आणि देशमुख कुटुंब न्यायाची मागणी करणार आहे असं धनंजय देशमुख म्हणाले। देशमुख शास्त्रींना कोणते पुरावे देणार आहेत त्यावरही नजर टाकूया। अवादा कंपनीच्या दलित सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं सीसीटीव्ही, आरोपींच्या गुन्ह्याचा सातबारा, वाल्मिक कराड आणि हत्येतील आरोपींचे कसे लागेबांधे आहेत ते, आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमध्ये असलेले आर्थिक व्यवहाराचे पुरावे, कसे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे संबंध आहेत आणि नैतिक पातळीवर कसा धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवाय या सगळ्या संदर्भातले पुरावे धनंजय देशमुख देणार आहेत। नामदेव शास्त्रींनी न्यूज 18 लोकमतवर सविस्तरपणे चर्चा केलेली होती आणि त्यावर ते बोलले होते की एक व्यक्ती म्हणून मी धनंजय मुंडेंना आधार दिलेला आहे आणि मी देशमुखांशीही बोलू शकेन। पाथर्डी मार्गे आम्ही जाणार आहोत। मी, वैभवी, सत्यजित आणि विराज आम्ही असे कुटुंबातले जाणार आहोत आणि तिथं गडावर जाऊन महाराजांची भेट घेणार आहोत। आमच्या कुटुंबियाला थोडा त्रास झालेला आहे। ते जे बोलले की जे आरोपी आहेत, आरोपीला चापट मारल्यामुळं त्यांचं मन दुखावलं, त्यांची काय मानसिकता झाली हे मीडियानं दाखवलं नाही। तर आता ज्यांचा खून झाला आहे, जे कुटुंब पोरकं झालं आहे आणि त्यांचे काय दुःख आहे, काय दुःख होतं, त्यांनी हे न जाणता त्यांनी प्रतिक्रिया दिली। आम्हाला त्यांना फक्त दुःख मांडायचं आहे।